myself, Dr. Amol Diada, Assistant Professor and Head Department of Microbiology, late Pushpati Patil Art and Science College, Thrissur. Now, today discuss the next point of unit number post semester 5, HGB Amravati University Environmental Microbiology paper. Next point of this unit is nothing but the air analysis. Now discuss the point of this unit, techniques for microbial analysis of air. Which are the different techniques general utilization in research as well as for different level for the analysis of air. Okay, is a very important topic. Now today is the condition of COVID-19, and in this particular environment, in that particular environment, it is necessary for analysis of air for the distribution and health checkup of public. Okay, so now discuss techniques for microbial analysis of air. Okay, तर आतापर्यंत आपण या युनिटमध्ये एन्व्हायरमेंटल मायक्रोबायोलॉजी सेमिस्टर 5 HGB अमरावती युनिव्हर्सिटी अमरावती, सब्जेक्ट मायक्रोबायोलॉजी या युनिटमध्ये आपण मायक्रोबियल असोसिएशन आणि एअर मायक्रोबायोलॉजी या युनिटमध्ये आपण आता अभ्यास करणार आहे एअर मायक्रोबायोलॉजीचा. एअर मायक्रोबायोलॉजी पाहत असताना आपल्याला सर्वात पहिल्यांदा आपण पाहिलं एअर म्हणजे काय, एअरचं कंपोजिशन काय काय आहे, या वातावरणामध्ये त्याचे 3 वेगवेगळ्या ॲटमॉस्फिअरिक लेअर कोणत्या आहे, स्ट्रॅटोस्फिअर असेल, आयनोस्फिअर असेल, आणि अशा ज्या 3 लेयर्स होत्या त्याचा सुद्धा मागच्या लेक्चरमध्ये आपण अभ्यास केलेला होता. तर आज आपल्याला नेक्स्ट पॉईंट या युनिटमधला पाहायचा टेक्निक्स फॉर मायक्रोबियल ॲनालिसिस ऑफ एअर. ओके, सो नाव तर आता कोणकोणत्या अशा टेक्निक्स आहे की ज्या मायक्रो ऑर्गॅनिझम एअरमधल्या ॲनालिसिस करतात, त्यालाच आपण म्हणणार आहे टेक्निक्स फॉर मायक्रोबियल ॲनालिसिस ऑफ एअर. ओके, मग आता तुम्हाला असं वाटत असेल की खूप साऱ्या वेगवेगळ्या टेक्निक्स आपल्याला जनरली नाव टुडे रिसेंट द नंबर ऑफ डिफरंट टेक्निक्स जनरल युटिलायझेशन फॉर द ॲनालिसिस ऑफ एअर, नो डाऊट, बिकॉज द नंबर ऑफ instrumentation now today developed, but which are the old traditional method general utilization for the analysis of air, or simple which are the different method general utilization for the analysis of air. तर त्याचा अभ्यास आजच्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत. तर टेक्निक्समध्ये 2 प्रकारच्या वेगवेगळ्या टेक्निक्स आपल्याला मायक्रोबियल ॲनालिसिस ऑफ एअर म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे मायक्रो ऑर्गॅनिझम एअरमध्ये असतात. मग काही पॅथोजेनिक मायक्रो ऑर्गॅनिझम असतील, काही बेनिफिशियल मायक्रो ऑर्गॅनिझम असतील. पॅथोजेनिक मायक्रो ऑर्गॅनिझम हे आपल्याला एखादा डिसीज प्रोड्यूस करत असतात. मग पॅथोजेनिक मायक्रो ऑर्गॅनिझम ते बॅक्टेरिया असेल, व्हायरसेस असेल, किंवा इतर अनदर मायक्रो ऑर्गॅनिझमसुद्धा असतील की ते हवेमधून वेगवेगळे प्रदूषण होत असते, आणि त्याच हवेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचं मायक्रो ऑर्गॅनिझमसुद्धा असतात की तेच आपल्याला नुकसानकारक आपल्या बॉडीसाठी ते करत असतात आणि आपल्याला डिसीज होत असतो. म्हणूनच आपल्याला एअरचं ॲनालिसिस करणं अत्यंत आवश्यक आहे. तर 2 प्रकारच्या वेगवेगळ्या टेक्निक्स आपण जनरली युटिलायझेशन करत असतो मायक्रोबियल ॲनालिसिस ऑफ एअरसाठी. एक आहे सॉलिड इम्पिगमेंट डिव्हाइस आणि दुसरं जे आहे ते लिक्विड इम्पिगमेंट डिव्हाइस जनरल युटिलायझेशन फॉर द ॲनालिसिस ऑफ मायक्रोबियल ॲनालिसिस ऑफ एअर. ओके, मग आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की सॉलिड इम्पिगमेंट डिव्हाइस आणि लिक्विड इम्पिगमेंट डिव्हाइस म्हणजे काय, तर ते सुद्धा आपण पाहणार आहे. 2 प्रकारचे जनरली आपण डिव्हाइस युटिलाइज करतो, सॉलिड इम्पिगमेंट डिव्हाइस आणि लिक्विड इम्पिगमेंट डिव्हाइस. सॉलिड म्हणजे सॉलिड मीडिया, आणि इम्पिगमेंट डिव्हाइस म्हणजे त्या पर्टिक्युलर हवेमधल्या जे मायक्रो ऑर्गॅनिझम आहे त्या हवेमधले मायक्रो ऑर्गॅनिझम ट्रॅप करायचे, त्यालाच आपण म्हणणार आहे इम्पिगमेंट. ओके, ऑन द सरफेस ऑफ सॉलिड मीडिया, ऑन द सरफेस ऑफ
solid media. I know you know very well what is in my solid media, what is in my liquid media. लिक्विड फॉर्ममध्ये जर न्यूट्रिशन मीडियम असेल मायक्रोऑर्गॅनिझमला ट्रॅप करण्यासाठी त्याला आपण लिक्विड इम्पिगमेंट डिव्हाइस म्हणणार आहे. आणि सॉलिड इम्पिगमेंट डिव्हाइस आर दोज डिव्हाइस इन विच in this particular technique general utilization for the analysis or trap number of different microorganisms general utilized for the solid media. Those solid media or म्हणजे या पर्टिक्युलर डिव्हाइस मध्ये आपण सॉलिड मीडिया मायक्रोऑर्गॅनिझमच्या ट्रॅपिंगसाठी सॉलिड मीडिया युटिलायझेशन करणार आहे ॲनालिसिस ऑफ एअरसाठी. त्यालाच आपण म्हणणार आहे सॉलिड इम्पिगमेंट डिव्हाइस. आणि दुसरा आहे लिक्विड इम्पिगमेंट डिव्हाइस. तर सॉलिड इम्पिगमेंट डिव्हाइस आणि दुसरं आहे लिक्विड इम्पिगमेंट. लिक्विड इम्पिगमेंट डिव्हाइसमध्ये न्यूट्रिशन मीडियम लिक्विड फॉर्ममध्ये आपण घेत असतो आणि त्याच्यामध्ये एअर मधले मायक्रोऑर्गॅनिझम ट्रॅप करत असतो. कशामध्ये? लिक्विड मीडियामध्ये. तर अशा डिव्हाइसला आपण म्हणणार आहे लिक्विड इम्पिगमेंट डिव्हाइस. तर आता पहिल्यांदा आपण पाहणार आहे सॉलिड इम्पिगमेंट डिव्हाइस म्हणजे काय आणि त्याचे कोणकोणते फायदे आहेत आणि कोणकोणत्या वेगवेगळ्या प्रकारच्या टेक्निक्स आपण जनरली युटिलायझेशन करत असतो सॉलिड इम्पिगमेंट डिव्हाइससाठी. ओके. तर आता 8 प्रकारच्या सॉलिड इम्पिगमेंट डिव्हाइस आर दोज डिव्हाइस इन विच जनरल युटिलायझेशन फॉर द सॉलिड मीडिया फॉर द ट्रॅपिंग और इम्पिगमेंट ऑन द सरफेस ऑफ सॉलिड मीडिया ऑफ डिफरंट टाइप्स ऑफ मायक्रोऑर्गॅनिझम. वेगवेगळ्या प्रकारचे मायक्रोऑर्गॅनिझम हवेमधले आपल्याला ट्रॅप करायचे आहे सॉलिड मीडियावर. यालाच आपण म्हणणार आहे सॉलिड इम्पिगमेंट डिव्हाइस. मग आता तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की विच आर द डिफरंट सॉलिड मीडिया जनरल युटिलायझेशन फॉर द ॲनालिसिस ऑफ एअर. तर खूप सारे वेगवेगळ्या प्रकारचे सॉलिड मीडिया आपल्याला पाहायला मिळतात. फॉर एक्झाम्पल न्यूट्रिएंट अगार आहे, काही सिलेक्टिव्ह मीडिया असते की ज्याच्यावर फक्त सिलेक्टिव्ह टाइप्स ऑफ मायक्रोऑर्गॅनिझम आपल्याला ट्रॅप करता येते. बरोबर आहे. तर अशा प्रकारचे जे सॉलिड मीडिया आपण न्यूट्रिएंट अगारच्या पेट्री प्लेटवर म्हणजे सॉलिड मीडियाच्या पेट्री प्लेटवर जर मायक्रोऑर्गॅनिझम आपण ट्रॅप करत असू तर अशाच डिव्हाइसला आपण म्हणणार आहे सॉलिड इम्पिगमेंट डिव्हाइस. आता याचे 8 प्रकारचे सॉलिड इम्पिगमेंट डिव्हाइस आपल्याला पाहायला मिळतात. पहिला आहे सेटिंग प्लेट मेथड. सेटिंग प्लेट मेथड. ओके. सेटिंग प्लेट मेथडमध्ये तुम्हाला ते आज आपण बघणार आहे. दुसरी जी मेथड आहे त्याला आपण म्हणणार आहे फनेल डिव्हाइस. तिसरी जी मेथड आहे सॉलिड इम्पिगमेंट डिव्हाइसची ॲनालिसिस ऑफ एअरची ती म्हणजे सिव टाइप ऑफ सॅम्पलर. फोर्थ स्लिट टाइप ऑफ सॅम्पलर. फिफ्थ वेल एअर सेंट्रिफ्यूज मशीन्स. 6 मेम्ब्रेन फिल्टर टेक्निक की जे आपण जनरल युटिलायझेशन करत असतो. BSc फर्स्ट इयरला सुद्धा याचं प्रॅक्टिकल आपण पाहिलेलं आहे. आणि 7 नंबरचा अँडरसन एअर सॅम्पलर आणि 8 नंबरचा इलेक्ट्रोस्टॅटिक प्रेसिपिटेशन. दे ऑल 8 different types of device general utilization for the solid media in this particular technique. So that particular device is nothing but the solid impingement device utilization for the analysis or entrapped on the surface of solid media of different types of microorganism. Such type of device is nothing but the solid impingement device. Okay. Now first discuss the what is by setting plate method. Okay. See here पेट्री प्लेट. तुम्हाला असं लक्षात येईल पेट्री प्लेट घ्यायची. ती सर्वात पहिल्यांदा ऑटोक्लेव्ह करायची. ऑटोक्लेव्ह केल्यानंतर आपण सॉलिड मीडिया त्याच्यामध्ये ट्रान्सफर करायचा की तो सुद्धा स्टरलाइज झालेला आहे. आणि सॉलिड मीडिया ट्रान्सफर केल्यानंतर या पेट्री प्लेटवर त्याचा बेसल मीडियम तयार होईल. त्या खालच्या पेट्री डिशमध्ये तो सॉलिड मीडिया प्रेझेंट राहणार आहे. आणि पेट्री प्लेट ही 1 ते 2 मिनिटापर्यंत ज्या ठिकाणची एअर तुम्हाला ॲनालिसिस करायची आहे त्या ठिकाणी जाऊन असेप्टिक कंडिशन मेंटेन न करता म्हणजे जी पेट्री प्लेट सॉलिड मीडियाची न्यूट्रिएंट अगारची पेट्री प्लेट तयार झाल्यानंतर ती ज्या ठिकाणी आपल्याला ज्या ठिकाणची एअर ॲनालिसिस करायची आहे त्या ठिकाणी जायचं आहे. तिथे 2 मिनिटं ती 1 ते 2 मिनिटापर्यंत तुम्हाला ती एअर मध्ये ओपन करायची आहे पेट्री प्लेट. आणि ओपन केल्यानंतर पुन्हा ती पेट्री प्लेट क्लोज करायची आणि तुमच्या लॅबोरेटरीमध्ये आणून इन्क्युबेटरमध्ये ठेवून द्यायची. इन्क्युबेटरमध्ये ठेवल्यानंतर
तुम्हाला 24 तासानंतर त्यावर वेगवेगळ्या प्रकारचे मायक्रो ऑर्गॅनिझम तुम्हाला ग्रो झालेले त्या पर्टिक्युलर मीडियावर त्याच्या कॉलनीज दिसतील. मग तुम्ही असं म्हणू शकता की त्याची जर क्वांटिटी जास्त असेल त्या पर्टिक्युलर बॅक्टेरियल कल्चरची बॅक्टेरियाची त्या 2 मिनिटामध्ये जेवढी काही एअर या पेट्री प्लेटमध्ये गेली असेल त्याच्यामध्ये किती प्रमाणामध्ये मायक्रोऑर्गॅनिझम आहे ते इझिली तुम्ही काउंट करू शकता या पेट्री प्लेटवर 24 तासानंतर आफ्टर इन्क्युबेशन ऑफ दिस पर्टिक्युलर पेट्री प्लेट. मग हे सुद्धा एक सिंपल मेथड आहे. हे BSc फर्स्ट इयरला आपण प्रॅक्टिकल सुद्धा हे केलेलं आहे की न्यूट्रिएंट अगारची पेट्री प्लेट लॅबोरेटरीमध्ये किंवा कॉलेजच्या कॅम्पसमध्ये ओपन करायची 1 ते 2 मिनिटापर्यंत आणि क्लोज करायची. पुन्हा लॅबोरेटरीमध्ये यायचं, इन्क्युबेटरमध्ये जी पेट्री प्लेट इन्व्हर्टेड पोझिशनमध्ये ठेवून द्यायची आणि 24 तासानंतर त्यावरच्या कॉलनीज जे आहे ते मोजायचे आहेत. मग कॉलनीज मोजल्यानंतर तुम्हाला असं लक्षात येईल की या 2 मिनिटामध्ये जे काही हवा एअर ट्रान्सफर झाली असेल पेट्री प्लेटवर आणि त्यावर किती प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे मायक्रो ऑर्गॅनिझम वेगवेगळे नंबर्समध्ये तुम्हाला त्या पेट्री प्लेटवर पाहायला मिळालेले आहे. यावरून त्या एअरचं आपण ॲनालिसिस आपण सिंपल सेटिंग पेट्री प्लेट मेथडनं आपण हे करू शकतो. दुसरी जी डिव्हाइस आहे याच्यामध्ये आपण सॉलिड इम्पिगमेंट डिव्हाइस पाहून राहिलो. सॉलिड मीडिया युटिलाइज करून कोणकोणते डिव्हाइस आपण एअर ॲनालिसिस कसं करू शकतो हे आपण पाहत आहे. पहिली मेथड ऑलरेडी झालेली आहे, सेटलिंग पेट्री प्लेट मेथड युटिलायझेशन फॉर द एअर ॲनालिसिस. दुसरी जी मेथड आहे तिला आपण म्हणणार आहे फनेल डिव्हाइस. दुसरी जी मेथड आपण पाहणार आहे ती मेथड म्हणजे फनेल डिव्हाइस मेथड. आता फनेल डिव्हाइस मेथडमध्ये तुम्हाला असं लक्षात येईल की पहिले पेट्री प्लेट मेथडनं आपण पाहिलं की एक साधी पेट्री प्लेट न्यूट्रिएंट अगारची तयार केल्यानंतर ती आपण हवेमध्ये 2 मिनिटं उघडी ठेवली पेट्री प्लेट आणि त्याच्यावरच्या बॅक्टेरियल कॉलनीज काउंट केले. दुसरी जी मेथड आहे त्याला आपण म्हणणार आहे फनेल डिव्हाइस. परंतु याच्यामध्ये एक ड्रॉबॅक होता पहिल्या मेथडमध्ये, तो म्हणजे किती प्रमाणामध्ये हवा त्या पेट्री प्लेटमध्ये एअर ट्रान्सफर झालेले हे आपल्याला मोजता येत नाही आणि त्यावरून आपण त्याचा अंदाज व्यवस्थित काढू शकत नव्हतो. म्हणून थोडंसं एक ॲडव्हान्स टेक्निक आपण युटिलाइज करणार आहे, त्याचं नाव आहे फनेल डिव्हाइस. फनेल डिव्हाइसमध्ये इथं तुम्हाला असं लक्षात येईल की फ्लोमीटर इथे तुम्हाला दिसत आहे. हे फ्लोमीटर आहे. फ्लोमीटरने 1 मिनिटामध्ये किती एअर ट्रान्सफर झाले या पर्टिक्युलर ग्लासच्या कंटेनरमध्ये आपल्याला ते कळणार आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये ॲडिशन आहे व्हॅक्यूम पंप फॉर द सकिंग ऑफ एअर फ्रॉम द इन्व्हायरमेंट. ओके, हवा व्हॅक्यूम पंपच्या सहाय्यानं या पर्टिक्युलर ग्लास कंटेनरमध्ये स्टरलाइज ग्लास कंटेनरमध्ये नो डाऊट आपण एअर ॲनालिसिस करून राहिलेले एअरमधले मायक्रो ऑर्गॅनिझम बघणार आहे की 1 लिटरमध्ये किती प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे मायक्रो ऑर्गॅनिझम एअरमध्ये ट्रान्सफर आहेत किंवा होतात आणि त्यानुसार आपण त्या एअरची क्वालिटी त्या वातावरणामधली त्या एअरची क्वालिटी आपण पाहत असतो. आता कोविड-19 आहे, एअरच्या माध्यमातून कोविड-19चा व्हायरससुद्धा ट्रान्सफर होतो. मग आता कोणत्या हवेमध्ये किती प्रमाणात जास्त प्रमाणामध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम प्रेझेंट आहे हे सिंपल मेथडनं सिंपल डिव्हाइससुद्धा काही आहेत. त्याच्यामधले हे एक डिव्हाइस आहे फनेल डिव्हाइस. ओके, तर फनेल डिव्हाइस याला आपण याच्यासाठी म्हटलेलं की एक ग्लासचं कंटेनर राहते. त्या ग्लासचं कंटेनरमध्ये आपण इन्व्हर्टेड पोझिशन उलटी फनेल आपण घेत असतो आणि त्याच्यामधून एअर जे आहे ते ट्रान्सफर करत असतो. या भागामध्ये तुम्हाला न्यूट्रिएंट अगारची प्लेट इथे तुम्हाला पाहायला मिळते. पेट्री प्लेट न्यूट्रिएंट अगारची आपण सॉलिड मीडिया घेतलेला आहे. पेट्री प्लेट ओपन पेट्री प्लेट आहे ती आणि त्या पेट्री प्लेटवर हे वरच्या भागामध्ये इन्व्हर्टेड पोझिशनमध्ये फनेल आहे आणि या फनेलमध्ये या फ्लोमीटर आणि व्हॅक्यूम पंपच्या सहाय्यानं वातावरणामधला एअर सक करून राहिलेला आहे या ग्लास कंटेनरमध्ये आणि फ्लोमीटरनी काय होत आहे ते आपल्याला मोजता येत आहे की 1 मिनिटामध्ये 2.8 लिटर एवढी एअर ट्रान्सफर झालेली आहे या पर्टिक्युलर ग्लास कंटेनर. मग एअर ट्रान्सफर झाल्यानंतर या रूटनं इन्व्हर्टेड पोझिशनमध्ये या पेट्री प्लेटवर च्या वरे जे इन्व्हर्टेड पोझिशनवर फनेल आहे
ते युनिफॉर्मली ते युनिफॉर्मली इथून एअर ट्रान्सफर होईल, युनिफॉर्मली हे फनेलवरती डिस्ट्रीब्यूट होईल आणि डिस्ट्रीब्यूट झाल्यानंतर या पेट्री प्लेटवर त्याच्यामधले मायक्रोऑर्गॅनिझम काय आहे ते इम्पिगमेंट होतील, इंट्रॅप होतील, पकडल्या जातील. ते आपल्याला मग नंतर हे पेट्री प्लेट या ग्लास कंटेनरमधून असेप्टिक कंडिशनमध्ये रिमूव्ह करायचे आहे आणि इन्क्युबेटरमध्ये ट्रान्सफर करायचे आहे. इन्क्युबेटरमध्ये ट्रान्सफर केल्यानंतर त्या पेट्री प्लेटवर किती प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे मायक्रोऑर्गॅनिझम आहे, किती मायक्रोऑर्गॅनिझम आहे, एका मिनिटामध्ये सपोज 2.8 लिटर जर एअर ट्रान्सफर होत असेल आणि त्याच्यामधले किती प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे मायक्रोऑर्गॅनिझम प्रेझेंट आहेत त्या सॉलिड मीडियावर, इन्क्युबेशन आपल्याला ते कळणार आहे. ही एक सिंपल मेथड आहे इन्व्हर्टेड फनेल डिव्हाइस. इन्व्हर्टेड फनेल डिव्हाइसमध्ये एक उलटी फनेल आपण ठेवलेली आहे पेट्री प्लेटवर. पेट्री प्लेटमध्ये न्यूट्रिएंट अगार आहे आणि इन्व्हर्टेड पोझिशनवर इथून एअर जे आहे ते वातावरणामध्ये आपण ग्लास कंटेनरमध्ये ट्रान्सफर करून राहिलेलं आहे. हे साध्या पद्धतीने आपल्याला एअर ॲनालिसिसचं बघता येते. आता तिसरं डिव्हाइस जे आहे ते आपण बघणार आहे. तिसरी जी मेथड आपण पाहणार आहे एअर ॲनालिसिसची ती म्हणजे सिव्ह टाईप ऑफ एअर सॅम्पल. सिव्ह टाईप ऑफ एअर सॅम्पलर. सिव्ह टाईप ऑफ एअर सॅम्पलरमध्ये आपल्याला पहिली मेथड पाहिली पेट्री प्लेट सेटलिंग मेथड, दुसरी इन्व्हर्टेड फनेल मेथड, तिसरी जे सॉलिड इम्पिगमेंट डिव्हाइस आहे सॉलिड मीडिया युटिलायझेशन करून एअरमधले वेगवेगळ्या प्रकारचे मायक्रोऑर्गॅनिझम एका पर्टिक्युलर अमाऊंटमधली एअर त्याच्यामध्ये किती मायक्रोऑर्गॅनिझम आहे, ती हवा शुद्ध आहे किंवा कोणत्या प्रकारची एअर आहे त्याचं आपण क्वालिटी चेक करणार आहे. त्याच्यासाठी हे सॉलिड इम्पिगमेंट डिव्हाइस आपण बघत आहे. सॉलिड मीडिया आपण या पर्टिक्युलर प्रत्येक डिव्हाइसमध्ये वापरत आहे म्हणून आपण या पूर्ण डिव्हाइसला आपण म्हणणार आहे सॉलिड इम्पिगमेंट. हवेमधले मायक्रोऑर्गॅनिझम इंट्रॅप करून राहिलो, इम्पिगमेंट करून राहिलो म्हणून सॉलिड इम्पिगमेंट डिव्हाइस. तर तिसरं डिव्हाइस आपण बघणार आहे सिव्ह टाईप ऑफ एअर सॅम्पलर. सिव्ह टाईप्स म्हणजे होल्स, सिम्पली ॲज अ होल्स. तर आपल्याला या पर्टिक्युलर सिव्ह टाईपमध्ये आपल्याला असं बघता येईल की याच्यामध्ये एका साईडने तर आता पहिल्यांदा पेट्री प्लेट मेथडमध्ये किती अमाऊंटमध्ये एअर ट्रान्सफर होत होती हे माहीत नव्हतं. इन्व्हर्टेड फनल डिव्हाइसमध्ये आपण एअरसाठी फ्लोमीटर लावलेला आहे परंतु युनिफॉर्मली डिस्ट्रीब्यूट होत नव्हतं. त्याचं रिझन असं आहे की इन्व्हर्टेड पोझिशनच्या खाली म्हणजे त्या फनेलच्या इन्व्हर्टेड फनेलच्या खाली जे काय पेट्री प्लेट राहत होती फनेल डिव्हाइसमध्ये त्याच्यामध्ये युनिफॉर्मली त्या सर्वच्या सर्व वेगवेगळ्या पेट्री प्लेटच्या सरफेस एरियामध्ये मायक्रोऑर्गॅनिझम ट्रॅप होत नव्हते. त्याच्यासाठी याच्यामध्ये दोन सुधारणा केलेल्या आहेत या डिव्हाइसमध्ये. ते म्हणजे एक म्हणजे इथे सिव्ह टाईप्स म्हणजे इथे छोटे छोटे होल्स क्रिएट केलेले आहे एका बाजूने या ग्लास कंटेनरमध्ये. आणि दुसरं जे आहे की दुसरं महत्त्वाचं याच्यामध्ये चेंजेस आहे ते म्हणजे रोटेटर. रोटेटरनं काय होणार आहे, रोटेटरवर पेट्री प्लेट ठेवलेली आहे न्यूट्रिएंट अगारची पेट्री प्लेट युनिफॉर्मली गोल ही फिरणार आहे पेट्री प्लेट. आणि इथून फ्लोमीटर इथे सर्वात पहिल्यांदा हे ग्लास कंटेनर आहे. ग्लास कंटेनरमधून व्हॅक्यूम पंपमधून एअर सक करणार आहे. एअर सक केल्यानंतर एका मिनिटामध्ये किती एअर आपण सक केली हे फ्लोमीटरमध्ये दिसणार आहे. नंतर ही हवा जाऊन एका साईडनी जे स्मॉल होल आहेत त्या स्मॉल होलमधून डस्ट पार्टिकल ॲब्झॉर्ब करून फक्त एअर ट्रान्सफर होणार आहे युनिफॉर्मली या रोटेटरवर ठेवलेल्या न्यूट्रिएंट आकारच्या पेट्री प्लेटवर. ही पेट्री प्लेट अशी गोल फिरणार आहे कारण रोटेटर इथे लावलेला आहे. गोल फिरल्यानंतर ही पेट्री प्लेट गोल फिरल्यानंतर ही जी एअर ट्रान्सफर होऊन राहिलेली आहे या पेट्री प्लेटवर ही कशी आहे सर्व पेट्री प्लेटवर ही विभागल्या जाईल. कारण इथे सर्वात पहिल्यांदा इथे मायक्रोऑर्गॅनिझम येतील. हे अशी पेट्री प्लेट गोल फिरणार आहे. गोल फिरल्यानंतर याच्यामधले एअर जे आहे ते एअरमधले मायक्रोऑर्गॅनिझम ट्रॅप होतील, पकडल्या जातील या न्यूट्रिएंट आकारच्या पेट्री प्लेट. मग याच्यामुळे एक्झॅक्ट सर्व न्यूट्रिएंट आकारच्या पेट्री प्लेटवर आपल्याला ते मायक्रोऑर्गॅनिझम जे आहेत
ते मायक्रोऑर्गॅनिझम इंटरप्ट केल्या जातील. तर यालाच आपण म्हणणार आहे सिव टाईप ऑफ एअर सॅम्पलर. ओके, सिव टाईप का म्हटलेलं आहे की एका बाजूने आपण सिव स्मॉल स्मॉल होल क्रिएट केलेले आहे. याच्यामध्ये दोन सुधारणा या डिव्हाइसमध्ये. मागच्या इन्व्हर्टेड फनेलमध्ये आपण इन्व्हर्टेड फनेल इथे ठेवली होती, ते इथे नाही आहे. त्याच्या ठिकाणी इथे स्मॉल सिव स्मॉल होल क्रिएट केलेले आहे या ग्लास कंटेनरला, आणि हे इथे रोटेटर लावलेलं आहे. रोटेटरनं जे पेट्री प्लेट आहे ती युनिफॉर्मली इथे फिरणार आहे. युनिफॉर्मली फिरल्यानंतर जे एअर ट्रान्सफर होणार आहे या पर्टिक्युलर पेट्री प्लेटवर, ती सुद्धा इथं त्याच्यामधले मायक्रोऑर्गॅनिझम इंटरॅक्ट होती. तर दोन प्रकारचे याच्यामध्ये चेंजेस आहे. एक तर सिव वन एरियामध्ये त्या ग्लास कंटेनरमध्ये, की जेणेकरून मायक्रोऑर्गॅनिझम डस्ट पार्टिकल डिपॉझिट होते आणि प्युअरली एअर ट्रान्सफर होतील, आणि एअरमध्ये असले मायक्रोऑर्गॅनिझम या पेट्री प्लेटवर स्टिक होतील, इम्पिगमेंट होतील, इंट्रॅप्ट होतील. आणि दुसरं चेंजेस म्हणजे रोटेटर. त्या रोटेटरनं युनिफॉर्मली ही पेट्री प्लेट फिरणार आहे, म्हणजे सर्व ठिकाणी हे मायक्रोऑर्गॅनिझम तिथे ट्रान्सफर होतील या न्यूट्रिन नगरच्या प्लेटवर. नो डाऊट नंतर 1 मिनटं 2 मिनटं झाल्यानंतर जे काही तुम्हाला एअर ॲनालिसिस करायचे आहे, किती लिटर करायची, किती मिनटं करायची, टोटल डिपेंड ऑन द विच टाईप ऑफ एरिया, विच टाईप ऑफ एअर ॲनालिसिस, विच टाईप ऑफ डिसीज जनरली युटिलाइज फॉर द ॲनालिसिस ऑफ पर्टिक्युलर दिस डिव्हाइस. ओके, तर त्यावर या सर्व गोष्टी अवलंबून राहणार आहे. तर या माध्यमातून सुद्धा हवेमधले मायक्रोऑर्गॅनिझम इंट्रॅप्ट आपण करू शकतो. यालाच आपण म्हणणार आहे सिव टाईप ऑफ एअर सॅम्पलर. कारण इथे सिव आहे, स्मॉल स्मॉल होल आहे एका बाजूने, आणि रोटेटरवर पेट्री प्लेट ठेवलेली आहे, ती फिरत जाणार. 2 मिनटं झाल्यानंतर 2.8 लिटर पर मिनिट एवढी एअर याच्यामध्ये ट्रान्सफर होणार, आणि त्याच्यामधले मायक्रोऑर्गॅनिझम ट्रान्सफर होणार, इंट्रॅप्ट होणार या पर्टिक्युलर सॉलिड मीडियावर. आणि नंतर ही पेट्री प्लेट इन्क्युबेटरमध्ये ठेवायची, इन्क्युबेशन करायची 24 तास. नंतर त्याच्यावरच्या कॉलनीज काउंट करायच्या. तेव्हा तुम्हाला ते त्या पर्टिक्युलर एअरची क्वालिटी, त्या पर्टिक्युलर एअरमधली किती प्रमाणामध्ये मायक्रोऑर्गॅनिझम तिथे आहे हे तुम्ही इझिली सिव टाईप ऑफ एअर सॅम्पलर सॉलिड इम्पिगमेंट डिव्हाइसने तुम्ही शोधून काढू शकता. आणि चौथं जे इम्पिगमेंट डिव्हाइस आहे त्याच्यामध्ये स्मॉल चेंजेस आहे. एक फोर्थ जे सॉलिड इम्पिगमेंट डिव्हाइस आहे, एअरमधले मायक्रोऑर्गॅनिझम इंट्रॅप्ट करायचे, ट्रॅप करायचे ऑन द सरफेस ऑफ सॉलिड मीडिया. न्यूट्रन नगरच्या पेट्री प्लेट आपण घेऊन राहिलेलो आहे. पहिल्यांदा पेट्री प्लेट मेथड पाहिली, दुसरी इन्व्हर्टेड फनेल मेथड पाहिली, तिसरी सिव टाईप ऑफ एअर सॅम्पलर पाहिली, आणि चौथी जी मेथड आपण बघणार आहे एअर इम्पिगमेंट करायची, ती म्हणजे स्लिट टाईप ऑफ एअर सॅम्पलर. तर स्लिट टाईप ऑफ एअर सॅम्पलरमध्ये मागच्या पेक्षा सिव टाईप ऑफ एअर सॅम्पलरच्या पेक्षा याच्यामध्ये एक चेंजेस आहे. ते म्हणजे हे स्लिट आपण एकाच ठिकाणाहून एअर जे आहे ते ट्रान्सफर करणार आहे या पर्टिक्युलर ग्लास कंटेनरमध्ये. इथून व्हॅक्यूम पंपच्या सहाय्यानं वातावरणामधला एअर जे आहे ते इंटरप्ट करणार आहे. 1 मिनटं 2 मिनटं 5 मिनटं, इट्स टोटली डिपेंड ऑन हाऊ मेनी लिटर्स or how many time utilization for this particular instrumentation. No doubt, more time, more types of microorganism, more types of media required for the entrapment and analysis of air. Okay, म्हणजेच एअर मधलं व्हॅक्यूम पंपच्या सहाय्याने या ग्लास कंटेनर घ्यायचा. ग्लास कंटेनरमध्ये वरच्या साईडनं व्हॅक्यूम पंपची एंट्री राहणार आहे. व्हॅक्यूम पंपच्या सहाय्याने एअर ट्रान्सफर होईल. या ग्लास कंटेनरमध्ये आपण अगोदरच स्टरलाइज केलेलं असणार आहे 70% अल्कोहोलनं. हे स्टरलाइज करून घ्यायचं म्हणजे कोणत्याही प्रकारचा मायक्रोऑर्गॅनिझम कंटॅमिनेशनचे चान्सेस एअर ॲनालिसिसमध्ये आले नाही पाहिजे. मग फ्लो मीटरच्या सहाय्यानं व्हॅक्यूम पंपच्या सहाय्याने एअर ट्रान्सफर झाली. एअर ट्रान्सफर केल्यानंतर एका मिनिटामध्ये किती एअर ट्रान्सफर झाली हे फ्लो मीटर मेजर करणार आहे. फ्लो मीटरने मेजर केल्यानंतर ही एअर एकाच भागामधून, एकाच स्लिटमधून, एकाच होलमधून आपल्याला ग्लास कंटेनरमध्ये ट्रान्सफर करायचे आहे. आणि हाच एक चेंजेस सिव टाईपमध्ये आणि स्लिट टाईप ऑफ एअर ॲनालिसिस एअर सॅम्पलर डिव्हाइसमध्ये फरक आहे. सिवमध्ये आपल्याला 2-3 स्मॉल होल 2.5 इंचेसचे आपण स्मॉल होल आपण केले होते आणि डायरेक्टली एअर ट्रान्सफर होत होती. हे इथे बघू शकता तुम्ही, डायरेक्टली स्लिट मेथडमध्ये डायरेक्टली होलमधून या ट्रान्सफर होत होती या पर्टिक्युलर पेट्री प्लेटवर. मग याच्यामध्ये काही डस्ट पार्टिकल असतील ते सुद्धा डायरेक्टली ट्रान्सफर होत होते या पर्टिक्युलर न्यूट्रन टाकाच्या पेट्री प्लेटवर. त्यामुळे याच्यामध्ये कंटॅमिनेशन येत होतं. एक्झॅक्ट आकडा एअरमधला बॅक्टेरियल कॉलनीचा काउंट आपल्याला येत नव्हता. त्यामुळे हे चेंजेस करून स्प्लिट टाईपमध्ये एकाच साईडमधून हवा
ट्रान्सफर करायची, एअर ट्रान्सफर करायची या ग्लास कंटेनरमध्ये, आणि ट्रान्सफर केल्यानंतर एअर ट्रान्सफर केल्यानंतर या स्मॉल सरफेस एरियावर याला सुद्धा रोटेटर आहे. युनिफॉर्मली ही न्यूट्रन डगारची पेट्री प्लेट इथे फिरत राहणार, याच्यामधून मायक्रोऑर्गनिझम येतील आणि याच्यावर इंटरप्ट होतील, आणि याच्याहून आलेले मायक्रोऑर्गनिझम या पर्टिक्युलर न्यूट्रन डगारच्या पेट्री प्लेटवर इंटरप्ट झाल्यानंतर ही पेट्री प्लेट रिमूव्ह करायची, इन्क्युबेटरमध्ये ठेवायची. 24 तास इन्क्युबेशन केल्यानंतर या पेट्री प्लेटवर नंबर ऑफ बॅक्टेरियल कॉलनी दिसतील, आणि त्या बॅक्टेरियल कॉलनीमधून तुम्ही काउंट करू शकता की एका मिनिटामध्ये 2.8 लिटरच्या एअरमध्ये सपोज कॉलेज कॅम्पसमध्ये और आउटसाइड दी कॉलेज कॅम्पस त्या पर्टिक्युलर जिथे कुठे तुम्हाला एअर ॲनालिसिस करायचे आहे त्या ठिकाणी हे इन्स्ट्रुमेशन घेऊन जायचं, 1 मिनिट चालू करायचं, 1 मिनिट चालू केल्यानंतर लगेच स्टॉप करायचं. एका मिनिटामध्ये 2.8 लिटर एअर याच्यामध्ये ट्रान्सफर होईल. स्लिट टाईपचं एअर सॅम्पलर एअर ॲनालिसिस असेल, सॉलिड मीडिया, तर एका साईडनं हवा याच्यामधून जातील, डस्ट पार्टिकल जाणार नाही. या पेट्री प्लेटच्या सरफेसवर ते बसतील, आणि या पेट्री प्लेटच्या सरफेसवर बसून ते मायक्रोऑर्गनिझम आपल्याला ही पेट्री प्लेट इन्क्युबेशनसाठी पाठवायची. इन्क्युबेशन झाल्यानंतर बॅक्टेरियल कॉलनी मोजायच्या. बॅक्टेरियल कॉलनी मोजल्यानंतर तुम्ही असं म्हणणार आहे की कॉलेजच्या कॅम्पसमध्ये, फॉर एक्झाम्पल मी सांगत आहे की बस स्टँडच्या कॅम्पसमध्ये, फॉर एक्झाम्पल बस स्टँड, रिसोर्टच्या बस स्टँडवर आपण हे एअर सॅम्पलर घेऊन गेलो, 1 मिनिट चालू ठेवलं, 1 मिनिटामध्ये 2.8 लिटर एअर ट्रान्सफर झाली. 2.8 लिटरमध्ये मोर दॅन 400 बॅक्टेरियल कॉलनीज तुम्हाला एका मिनिटामध्ये 2.8 लिटरच्या एअरमध्ये आम्हाला बस स्टँडच्या एरियामध्ये आम्हाला ते मिळालेलं आहे. त्याच्यावरून आपण एअरची क्वालिटी कशी आहे, त्याचे नंबर ऑफ बॅक्टेरियल कॉलनीवर त्याच्यावरून आपण तुम्ही इझिली सांगू शकता. तर हे काही सिम्पल्स मेथड आहे एअर ॲनालिसिसच्या. याच्यात राहिलेल्या 4 ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या अजून राहिलेल्या ज्या 4 डिव्हाइस आहे, सॉलिड इम्पिगमेंट डिव्हाइस, कारण आपण याच्यामध्ये सॉलिड मीडिया घेतलेले, न्यूट्रन डगारच्या पेट्री प्लेटच आपण घेतलेले आहे. सिलेक्टिव्ह मीडिया सुद्धा घेऊ शकता, परंतु मग त्यावर सिलेक्टिव्ह मायक्रोऑर्गनिझम त्या पर्टिक्युलर एरियामध्ये प्रेझेंट आहे का नाही हे सुद्धा तुम्ही याच्यावरून तुम्ही इझिली जे आहे ते पाहू शकता. तर हे अतिशय महत्त्वाचे 4 डिव्हाइस आज आपण पाहिलेले आहे. फर्स्ट डिव्हाइस जे आपण पाहिलेलं होतं ते म्हणजे आपण सॉलिड इम्पिगमेंट डिव्हाइस बघत होतो. सॉलिड मीडिया युटिलाइज करून राहिलो एअरमधल्या मायक्रोऑर्गनिझमला इंटरॅक्ट करण्याचे सॉलिड मीडियावर, म्हणून याला आपण म्हणणार आहे सॉलिड इम्पिगमेंट डिव्हाइस. त्याचे 8 वेगवेगळे डिव्हाइस आहेत आज जे पाहिलेले आपण. त्याच्यामध्ये सेटिंग प्लेट मेथड म्हणजे पेट्री प्लेट मेथड, हवेमध्ये ठेवायची 2 मिनिटं उघडी, त्याच्यामध्ये बघायचं किती प्रमाणामध्ये मायक्रोऑर्गनिझम बॅक्टेरियल कॉलनीज आफ्टर इन्क्युबेशन पेट्री प्लेट आपल्याला पाहायला मिळते. दुसरी मेथड आहे फनेल डिव्हाइस. फनेल डिव्हाइसमध्ये एक ग्लास कंटेनर, स्टरलाइज केलेलं ग्लास कंटेनर, त्याच्यामध्ये न्यूट्रन डगारची पेट्री प्लेट आहे, आणि त्यावर इन्व्हर्टेड पोझिशनमध्ये आपल्याला फनेल ठेवायचे आहे, त्याच्यामधून एअर जे आहे ते ट्रान्सफर करायचे आहे. याच्यामध्ये फनेल डिव्हाइसमध्ये आपण एअरची किती एका मिनिटामध्ये किती एअर ट्रान्सफर होत आहे ते आपण मोजलेलं आहे, आणि इन्व्हर्टेड फनेलमुळे डायरेक्टली युनिफॉर्मली ट्रान्समिशन होणार आहे पेट्री प्लेटच्या सरफेसवर, आणि म्हणजे कॉन्टॅक्ट पॉईंट मायक्रोऑर्गनिझम आणि एअरमधला आणि सॉलिड मीडियाचा तो याच्यामध्ये पाहायला मिळणार आहे. त्याच्यानंतरचे आपण आज डिव्हाइस पाहणार सिव टाईप ऑफ सॅम्पलर. सिव टाईप्स ऑफ सॅम्पलरमध्ये तुम्ही बघू शकता याच्यामध्ये की रोटेटर आहे, रोटेटरवर न्यूट्रन डगारची पेट्री प्लेट ठेवलेली आहे, आणि या ग्लास कंटेनरमध्ये एका साईडने फ्लो मीटरच्या माध्यमातून एअर ट्रान्सफर होत आहे. सिवमधून वेगवेगळ्या होलमधून डायरेक्टली काही डस्ट पार्टिकल आणि एअर ट्रान्सफर होत आहे या न्यूट्रन डगारच्या पेट्री प्लेटवर. आणि चौथी जी मेथड आहे ती स्लिट टाईप ऑफ एअर सॅम्पलर फॉर ॲनालिसिस ऑफ एअरसाठी आपण पाहिले होते की एकाच साईडनं स्लिट एक होल क्रिएट करायचं, जेणेकरून डस्ट पार्टिकल याच्यामध्ये जाणार नाही, गेले तरी डेन्सिटी आणि ग्रॅव्हिटीच्या माध्यमातून ते या सरफेसच्या एरियाच्या बॉटम साईडला आपल्याला पाहायला मिळते, आणि एअर ट्रान्सफर होईल या न्यूट्रन डगारच्या पेट्री प्लेटवर, आणि त्याच्यामध्ये किती प्रमाणामध्ये मायक्रोऑर्गनिझम आहे एअरमध्ये ते आपल्याला इझिली शोधून काढता येतील. याच्यामध्ये रोटेटरसुद्धा आहे की युनिफॉर्मली ही पेट्री प्लेट सर्व ठिकाणी याच्यावर पेट्री प्लेटवर जे एअरमधले मायक्रोऑर्गनिझम ते इथे सेटल होतील, इंट्रॅप होतील, ट्रॅपिंग होतील, आणि आफ्टर इन्क्युबेशन ही पेट्री प्लेट एका मिनिटामध्ये 2.8 लिटरच्या एअरमध्ये किती नंबर ऑफ बॅक्टेरियल कॉलनीज प्रेझेंट आहेत, पॅथोजेनिक मायक्रोऑर्गनिझम बॅक्टेरियल कॉलनी, ते इथे आपण सुद्धा 4 वेगवेगळ्या डिव्हाइसने इझिली मोजू शकतो. तर आता नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण बघणार आहे की उरलेले 4 सॉलिड इम्पिगमेंट डिव्हाइस की ज्याच्यामुळे आपल्याला ती एअर ॲनालिसिस होऊ शकते. थँक्यू.